वर्धाला काम केलं आणि आता एक दुसरी माझी पोस्टिंग आहे ॲडिशनल एस पी म्हणून. आणि आज आमच्या इथे सांगली शहरला इन्स्पेक्शन होता, तर त्याच विचार केला की तुमची सगळ्याची थोडी चर्चा होऊ द्या, थोडा ओळख होऊ द्या की पुढे कधी भविष्यात आता बंदोबस्त पण आहे, इलेक्शन पण आहे आणि त्याच्यानंतर आपले गणेश जयंती आहे, आता रमजान पण आहे, तर जे पुढचे त्योहार आहे त्याच्यात तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजेच आहे. तर त्यामुळे एकदा ओळख झाली तर ते चांगलं आहे. त्यामुळे आज आपण सगळ्यांना इथे बोलावला, तुम्ही सगळे आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता शिवजयंतीच्या तुमच्या कॅन्सल आहे. ओके, तुमची आहे परमिशन घेतली आपण? परमिशनसाठी अर्ज केलेला आहे मॅडम. ओके, परमिशन पण म्हणजे सगळे मंडळ वेगळी वेगळी परमिशन घेतात, तसं काही ते नाही आहे, कमिटी नाही आहे म्हणजे सर्वांची मिळून वेगवेगळ्या परमिशन सर्वांना आपण नोंद पोर्टल असेल नोटीस पण देतो. बाकी रमजानमध्ये काय स्पेशल राहते काय आपल्याकडे? जसं स्पेशल कसं आहे तसं आपलं महिनाभरचे उपवास, संध्याकाळच्या थोड्या ओके. आणि एक दिवशी ईदगामध्ये आम्ही सर्वजण करून आम्ही नमाज आला. स्पेशल असं काय प्रोग्राम काही नसतो. ओके ओके. आपल्या तर खूप मोठा ईदगाह आहे, सुंदर पण इमारत आहे आणि खूप लोक तिथे जमतात. आता कालच या संदर्भामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग झाली महिला कमिटी सदस्य आणि मंडळाची. त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेला सांगली शहरामध्ये मॅडम आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीय धार्मिक कुठलाच असा इन्सिडेंट झालेला नाही. सगळे काम सगळे करणारे सगळे सण राष्ट्रपुरुषाचे असतील, ईद असेल, गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, राधाभाऊसाठी सगळ्या जयंती आम्ही सगळे मिळून मिसळून आणि परवानगी घेऊन या ठिकाणी करतो. आणि त्यामध्ये ते येणारे प्रत्येक पोलीस अधिकारी आणि सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे गुप्त शाखा आपली अतिशय स्ट्रॉंग आहे. येणारे सगळे म्हणजे काय करणार आहे, कुठं आंदोलन करणार आहे, परवानगी असं करा तसं करा, येणारे सगळे अधिकारी आम्हाला सूचना देतात आणि त्याचं पालन आतापर्यंत केल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा धार्मिक तेढ निर्माण झालेला नाही. वस्तुस्थिती अशी आहे, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो, मोठ्या प्रमाणात केला जातो, पण त्याला रोखण्याचं काम करणारे कार्यकर्ते तेवढे वस्तुस्थिती आहे, त्याला नाकारू नका. नाही नेमकं काय ठीक आहे, पुढचे पण बंदोबस्त आहे त्याच्यात पण आपण मीटिंग घेऊ. ठीक आहे, वेळोवेळ भेट होणारच आहे. ठीक आहे, आपण सगळे आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला तमाम सांगलीच्या जनतेच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आज सांगली शहरात आगामी सण उत्सव निमित्त स्पेशली शिवजयंती निमित्त सर्व धर्माचे पदाधिकारी तसेच सर्व मंडळचे पदाधिकारी यांची मीटिंग घेतली आणि त्यांना उचित सूचना देण्यात आली. त्याचे टायमिंगबद्दलची किंवा म्युझिकबद्दलची, कसा मिरवणूक काढायचे, काय काय नियम पालन करायचे, तसेच जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर कसा करायचे याबद्दल उचित सूचना देण्यात आली.